जालना जिल्ह्यातील आज 78 कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले आहेत. ज्या लाभार्थ्यांना हे प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले आहेत ते लाभार्थी आज आपल्या सोबत आहेत. काय सांगणार दादा, काय भावना आहेत? आज तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे, कसा आनंद आज वाटतोय? सर्वांना या ठिकाणाहून मी सकल मराठा समाज आणि सर्व समाज बांधवांना या ठिकाणून प्रथम जय शिवराय. कारण आम्हाला आज या ठिकाणी एवढा आनंद झाला. गेले 3 वर्षापासून आम्ही या प्रमाणपत्रासाठी आरक्षणासाठी जे मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत कायम लढत आहोत आणि दादा आज पण लढतात. जे आज आम्हाला हे प्रमाणपत्र मिळालेत की हा प्रमाणपत्राचा आनंद आम्हाला आज आमच्या भविष्यासाठी, पुढील आमच्या लेकराबाळाच्या भविष्यासाठी हा अत्यंत मोलाचा हे प्रमाणपत्र आहेत आणि ते आज आम्हाला मिळाले आहेत. कारण हा संघर्ष खूप मोठा आहे. त्यामधून आज आमचं कुठंतरी समाधानकारक आम्हाला असं वाटतं की आज आम्ही ज्या कामामध्ये घुसलो त्याचं आम्हाला काहीतरी चीज झालेलं आहे आज या ठिकाणी. आणि हे सर्व श्रेय आमचं माननीय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं आहे. त्यामुळं आम्हाला या ठिकाणी भरपूर असा काही आनंद झालेला आहे आज. अ, आणखीन काही लाभार्थी आपल्या सोबत आहेत. दादा, काय सांगणार आहेत? कशा पद्धतीचा आनंद वाटतोय आज? खऱ्या अर्थाने आज हे प्रमाणपत्र हातात पडल्यानंतर दिवाळी जसा सण असतोय, दिवाळीला जसा आनंद व्यक्त करतो आपण, त्याच्यापेक्षा बी हा आनंद व्यक्त जास्त मोलाचा ठरलेला आहे. कारण मागील 25 वर्षापासून दादा एकटे लढत होते, पण दादा लढत असताना दादाचा जो 25 वर्षाचा त्याग आहे ह्या आणि आम्ही हे मागच्या 3 वर्षापासून दादासोबत काम करीत असताना ह्या कामामध्ये दादानी आमरण उपोषण केलं आणि आमरण उपोषण करून जे अंतरवालीमध्ये आमरण उपोषण केलं आणि आमरण उपोषणापासून दादाचा आणि आमचा संपर्क वाढला आणि हा संपर्क वाढल्यामुळं जे संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील नुसते घनसंगी तालुक्यालाच नाही तर पूर्ण भारताला माहीत झाले. आणि त्यांच्यामुळं मराठा समाजाला जे काही भविष्यासाठी, ज्या भविष्याच्या पिढीसाठी जे काही प्रमाणपत्र मिळाले त्याच्याबद्दल पूर्ण सकल मराठा समाज हा मनोजदादाचा आभारी राहील. काय सांगणार आहेत? आज जरांगे पाटलांचा हा लढा जो आहे तो यशस्वी होताना पाहायला मिळतोय. काय काय भावना आहेत? आज खऱ्या अर्थाने माननीय मनोज संघर्ष योद्धे आमचे लाडके नेते तसेच मराठ्यांचं दैवत असणारे माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या लढ्याला जे मिळालेलं यश आहे ते खऱ्या अर्थाने परिपूर्ण असं यश आहे. मागील काही दिवसापूर्वी मीडियाने जे ट्रायल घेतलं, पुण्या मंत्र्याच्या सांगण्यावरून आमचं एक बीड जिल्ह्यातील असेल किंवा माजलगाव तालुक्यातील असेल एक कुणबी मराठा प्रमाणपत्र जे की रद्द झालेलं नसून, म्हणजे शासनाने जे काल परिपत्रक काढलं त्यानुसार त्यांना सांगितलं की हे जात प्रमाणपत्र अवैध ठरलेलंच नाही, तरी देखील मीडिया ट्रायल घेऊन मनोजदादाच्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी काही सुपारीबाज लोकांनी हेतू परस्पर असं म्हणजे मनोजदादाचं आंदोलन हे कमी लेखण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आंदोलनाला फूट पाडण्यासाठी जाणीवपूर्वक म्हणजे हैदराबाद गॅझेटियरचं जे सर्टिफिकेट आहे ते भविष्यात रद्द होईल म्हणजे या माहितीच्या आधारे लोकांची दिशाभूल करण्यासाठी जे खोटे नाटे आरोप केले आणि प्रमाणपत्र रद्द होतील अशी लोकांना भीती दाखवून आंदोलनामध्ये 2 प्रकारचे गट पाडण्यासाठी जाणीवपूर्वक रचलेलं षडयंत्र सरकारने हाणून पाडावं. आणि आम्हाला जे आज हैदराबाद गॅजेटनुसारच हे प्रमाणपत्र मिळालेलं आहे, हे देखील आम्ही 1967 जे 2 सप्टेंबर रोजी शासनाने जे GR घेतला, कुणबी मराठा हा एकच असून हैदराबाद गॅजेटनुसार त्यांच्या नोंदी शोधून 58 लाख नोंदी शोधलेल्या नोंदीनुसार एक पिंपळगावमध्ये आमच्या 2 नोंदी आढळल्या आणि 2 नोंदीच्या आधारे 50 पिंपळगावमधील नागरिकांना कुणबी मराठा जात प्रमाणपत्र मिळालेलं आहे. आणि शासनाने असंच या ज्या नोंदी सोडलेल्या आहेत त्या आमच्या ग्रामपंचायतच्या रेकॉर्डला लावाव्यात आणि आमच्या मराठ्यांना या नोंदीबरोबरच जात वैधता प्रमाणपत्र समितीकडून व्हॅलिडिटी देऊन आमच्या विद्यार्थ्यांना म्हणजे भविष्यात दीर्घकालीन लढ्यासाठी आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक असो सामाजिक असो हे नुकसान होऊ नये हे सरकारने जाणीवपूर्वक लक्ष देऊन यात लक्ष घालावे. मी तर माननीय मुख्यमंत्र्यांना अशी विनंती करेल आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांना देखील अशी विनंती करेल की आपण आपल्या सरकारवरील जो लागलेला डाग आहे, कारण की आमचे नेते संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील जाणीवपूर्वक कुणालाही टार्गेट करत नाहीत, कुणाला दोष देत नाहीत. ते परिपूर्ण अभ्यास करून जे की शासनाचे निर्देश आणून देत असताना देखील म्हणजे शासनाला मागील जे 2 आता आरोप करतायत जरांगे पाटील बावनकुळे साहेबावर विनाकारण आरोप करत नाहीत. असा म्हणजे जाणीवपूर्वक बावनकुळे साहेबांना एंडोर्समेंट केलेली आहे आणि त्यावर बावनकुळे साहेबाची स्वाक्षरी आहे देखील. आणि हे देखील असताना
म्हणजे शासनाचे अधिकाऱ्यावर प्रचंड असा दबाव आणून शासनाला ते जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यास सांगितलेले आहे. आणि मनोजदादांनी जे बोलले आहे ते 100% सत्यच आहे. सत्य असल्या कारणाने देतात का प्रतिक्रिया? मुख्यमंत्री साहेबांनी याची गंभीरपणे दखल घेऊन हे जे 3 वर्षापासून जो लढा देत आहे आणि समाज हे त्यांच्या मागे लाखोंच्या नव्हे तर आता कोट्यावधींच्या संख्येने महाराष्ट्रातीलच नव्हे महाराष्ट्र राज्याबाहेर एकवटलेला समाज ह्या परिपूर्ण लढतीत त्यांना दिसेल. आणि मी तर केंद्रीय मंत्री असतील किंवा महाराष्ट्राचे जे प्रमुख राहिलेले असतील, मराठा उपसमितीचे जे नेते आहेत, मराठा उपसमितीतून ज्यांनी काम केलं अशा राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना सुद्धा सांगतो की या बांडगुळांना जे आमच्या योद्ध्यावर सततपणे वायफळ बडबड करतात अशा लोकांना कुठेही महाराष्ट्रात त्यांना म्हणजे फिरू देऊन म्हणजे खऱ्या अर्थाने ते जातीय द्वेष निर्माण करतात. आमच्या नेत्यावर आमचा नेता त्यांचे नाव देखील घेत नसताना म्हणजे हे लोक दादांना बदनाम करण्यासाठी किंवा आमच्याच समाजात 2 वेगवेगळे गट, काही लोकांना मुठभर लोकांना हत्याशी धरून म्हणजे जे ज्यांना समजा पैशाची अपेक्षा आहे, ज्यांना पदाची अपेक्षा आहे, अशा मुठभर लोकांना हाताशी धरून मराठ्यांच्याच विषयी चाल खेळण्याचा जो जाणीवपूर्वक प्रयत्न आणि कट चालू आहे तो हाणून पाडणारच आम्ही. आणि आम्ही माननीय मनोजदादांचा हा लढा अगदी मोठ्या ताकदीने यापुढेही देखील लढणार आहोत. आणि आम्ही सर्व समाज बांधव मिळून दादांना मोठ्या ताकदीने ताकद देऊ आणि दादांच्या पाठीमागे उभा राहू, खंबीरपणे उभा राहू असं मी आपल्याला सांगत आहे. इतर समाज बांधवांना काय संदेश देऊ इच्छितात? आम्ही इतर समाज बांधवांना देखील संदेश देऊ इच्छितो की हा लढा आपल्या कुणाच्याही समाज बांधवाच्या विरोधात नाही, हा लढा आमच्या हक्काचा आहे. आणि हा आम्ही जसं की आपल्याला संविधान सम्राट विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण हे त्यावेळेस पण आम्हाला म्हणजे दिलेलंच होतं. असं नाही की बाबासाहेबांनी आरक्षणाची आमच्यासाठी तरतूद केलेली नाही. सर्वांसाठी समान हक्क, न्याय, समता, बंधुता, विश्वव्यापता असा बाबासाहेबांनी जो पंचसूत्री कार्यक्रम आपल्याला दिला आहे त्याचप्रमाणे आम्ही देखील लढत आहोत. आणि माझा इतर समाज बांधवांना देखील आव्हान आहे की आम्ही कुठल्याही कुणाच्याही ताटातलं हिसकावून खात नाही. जो आमचा हक्क आहे तोच आम्ही मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत आणि तो आम्ही मिळवणारच. तुम्ही प्रमाणपत्र काढलंय, इतर बांधवांसाठी तुमचा काय संदेश असणार? इतर बांधवांसाठी देखील आम्ही याचप्रमाणे आता जसं की आम्ही प्रमाणपत्र मिळवलं आहे या प्रमाणपत्राची आम्ही जागृती करणार आणि अनेकांना प्रमाणपत्र कसे मिळतील यासाठी आम्ही कार्यशाळा आयोजित करून मनोजदादांच्या सांगण्यानुसार समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत प्रमाणपत्र कसं काढता येईल याची परिपूर्ण व्याख्या लोकांना समजावून सांगू, डॉक्युमेंटसाठी देखील मदत करू आणि इतरांना मिळवून देखील देऊ. बरं, काय सांगणार आहेत? कसा आनंद वाटतोय? खूप आनंद वाटतोय. आज हे प्रमाणपत्र भेटले आम्हाला. आमच्या मुलाबाळाच्या भविष्यासाठी खूप मोठा आनंद आहे आणि आमच्या मुलाबाळाचं भविष्य हा प्रमाणपत्र आहे. अगदीच आपण पाहिलं तर या मराठा समाज बांधवांच्या प्रतिक्रिया आहेत. मोठ्या प्रमाणात आज जवळपास 78 प्रमाणपत्र निघालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. काही बांधव आपल्यासोबत आणखीन पण जोडले गेलेले आहेत. काय सांगणार दादा, काय वाटतं नेमकं आज तुम्ही प्रमाणपत्र काढलेले आहे? आनंद तर आहेच, पण आज जे प्रमाणपत्र भेटलेले तर हे श्रेय पूर्ण माननीय श्री मनोजदादा जरांगे पाटलाला जाते. आणि असा आनंद खरोखर आनंद झालेला आहे. आणि इथून पुढं जितक्यांना जरी काढायचे सर्टिफिकेट असतील त्यांना आम्ही सहकार्य करू. काय भावना आहे दादा? खूप आनंद झाला. एकूणच आपण पाहिलं तर आज जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील 78 मराठा समाज बांधवांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या समाज बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळत आहे. अजय गाडे, LS मराठी, जालना.